धमकी दिली तो म्हणला ग, म्हणून म्हणून आम्ही सांगितलं त्याला. आम्ही म्हणजे म्या अंजनची. हे बघ दुर्गे, तू तुझ्या पोरीला किती बी वाचवायचा प्रयत्न केलास तरी आज काही ती वाचणार नाही. आज तिला शिक्षा मिळणारच. ताई ना ग ताई, ताई गरज ना ग मारूस तिला. ताई अगं तवा मी पोरीचा जीव वाचवायचा होता ग, म्हणून मी तिला हुडकत हुडकत गेले. तर त्या कमलनं एका खोलीत तिला डाबून ठेवलं होतं ग. मी त्याच्या हातापाया पडले पण कमल सोडलंच नाही बघ तिला. तो म्हणाला मला खरं कळू दे मग मी तुमच्या पोरीला सोड. मी काय करू होता तू सांगता मी काय करायचं होतं. अगं तो का नाही असा पागल झालता. तो दारू पिला होता. आई त्याच्या हातात का नाही सुरी होती ग आणि त्यांच्या गळ्याला सुरी लावली होती. मी त्याच्या लय पाया पडले ताई. मला तो म्हणला अक्षरा माझी आहे मी तिला सोडणार नाही. या लग्नापासून मी तिची सुटका करेन म्हणून. पण ताई तो ऐकतच नव्हता ग. तेव्हा तो म्हणला की नाही तुमच्या भुवनेश्वरी मॅडमचा काय प्लॅन आहे हे मला कळल्याशिवाय मी तुमच्या पोरीला सोडणार नाही. मी म्हणलंय बघ तू का नाही फक्त 6 महिने थांब. तुझी अक्षरा तुला मिळून जाईल. पण हे बघ ताई मी त्याला असं नाही सांगितलं की तू मास्तरीन बाईला घराबाहेर काढणार आहेस असं मी नाही सांगितलं. 6 महिने थांब याचा अर्थ तोच झाला ना व दुर्गे. हा आणि आता उगा गोल गोल करून आम्हाला काय बाई सांगू नगस. आम्हाला जे कळायचं होतं ते चांगलंच कळलंय. तुझी पोरगी गद्दार हाय आणि तिला शिक्षाही मिळणारच. ताई थांब ताई ताई जे बी काय झालं का नाही ते मी सांगितलं. हे बघ ताई जर का मी त्याला तसं काही सांगितलं नसतं तर त्याला चर्चेला कधी बी सोडलं नसतं ताई. मग तुम्ही दुसरं काय बी सांगायचं होतं ना, हेच का सांगितलं? आम्ही काय मूर्ख वाटलो का तुला? हा तुझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तिला आमच्या अधिपतींची बायको करून घ्यायला तयार झालो आणि तुम्ही काय केलं? हा खाल्ल्या मिठाला जागला नाही तुम्ही दोघी. दुर्गे आधी पण तू हेच केलंस. हा त्या बजरंगला हाताशी धरून आमच्याशी गद्दारी केलीस आणि आता हिनं कमळशी हात मिळवणी करून त्याला सगळं सांगून टाकलं. आता बघ काय होतं तुझ्या लेकी बरोबर. भोग तुझ्या कर्माची फळं. आम्ही तुला राणी सारखं ठेवलं इथं. नाही ताई नाही ताई नग मारुतील. आणि आमच्या माघारी तू हे केलंस चंचे. आणि काय ग चंचे, आम्ही आले आले तुला काही विचारलं नाही पण नवरात्रीमध्ये भांग घेऊन काय काय बडबडलीस तू. मी वकील है, माझं आयुष्य बर्बाद केलं. तू सडवली ग मला या घरात आणून. हात सोड. पर आता गप नाही बसणार म्या. वकील आहे म्या वकील. माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं असं म्हणलीस नव तू. आता आम्ही तुला दाखवतो आयुष्याचं वाटोळ म्हणजे काय ते. याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. तेच झालंय तुझ्या बरोबर. देवानं तुला या घरची सून होण्याची संधी दिली होती पण ती तू स्वतःच्या हाताने घालवलीस. तू आमच्याशी गद्दारी केलीस नव. आता तुला या घरात थारा नाही.
काय झालं आईसाहेब काय झालं? आधीपती वाचवा की आईला सांगा तिला मारायला मास्तरी बाई तू तरी सांग. दुर्गे काय झालं आईसाहेब? आमच्याशी फितुरी केली तर त्याला माफी नाही. आम्ही कधी विश्वासघात करणार नाही. आम्ही मास्तरनीला 6 महिन्यात घराबाहेर काढणार. तुला हे कोण बोललं? चंचलाने सांगितलं मॅडम. त्यांना आपलं आपलं म्हणलं तर यांनी आपल्याच पाठीत वार केला. काय केलं? नवरात्रीत हिनं काय तमाशा केला तर बघितलं नव तुम्ही? हा आर लोकल चॅनल वाले आपल्या दारात आले आणि हिचा तमाशा बघून गेले. सूर्यवंशांची इज्जत हिने धुळीला मिळवली. आता भोग म्हणावं कर्माची फळं. ताई मारू नका. धनाजी सुनबाई या तो काळा रंग आणि फासाईच्या थोबाडाला. हिची हीच लायकी आहे. या आणि फासा. मॅडम मी हो तुम्हीच. नाही मी असं कसं? सांगितलंय तेवढं करायचं पटशिरी. अहो पण आता पण बी नाही. लावा पटशिरी. ही पोरगी आम्हाला आमच्या घरात नगाय. या इथे काही रिक्षा येईल असं वाटत नाहीये बरं मला. अगं येईल ग. हो ना. बरं काय लागला का? अक्षराला फोन लागला का? नाही ना अगं ती फोनच उचलत नाहीये. मला तर असं वाटतं ना एक दिवस त्या कमलला चांगलं झापावं. त्याला म्हणावं अरे बाबा झालं ना तिचं आता दुसऱ्याशी लग्न. पोरीचा पिच्छा सोडत नाहीये तो. वेडा कुठला? वेडा नाही अगदी महाधूर्त आहे तो. हो ना मनात डूक धरून बसलाय अगदी. एक दिवस ना भुवनेश्वरी मॅडम त्याला चांगलंच सरळ करतील. नाही करायलाच पाहिजे हो. अहो हा काय रिक्षा मिळणार आहे की नाही? ती वर्ण आली आहे ती बघ. अहो मी काय म्हणते त्या बाईंनी एकदा मागे सांगितलं होतं ना अक्षूची पत्रिका दाखवून घ्या वगैरे. म्हणजे करून बघायचं का उपाय? पत्रिका दाखवून नाही म्हणजे तसं करावं की नाही माहिती नाही पण काय करावं बघूया. अहो आपण जरा पुढे जाऊन बघायची का रिक्षा? नाही ग नको. येईल येईल रिक्षा इथे. भिडे भिडे म्हणा. ए आमच्या भरल्या घरात अशी घुमू नगस. चालती हो या घरातनं. 1 मिनिट पण इथं थांबायचं नाही. शांता हिला बाहेर काढ.
ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल निघ. ताई, नको ताई. मॅडम मी बोलू का थोडं? काय बोलायचंय? मला कळतच नाही हे सगळं तुम्ही का केलं. म्हणजे तुम्ही एवढं का मारलं तिला? हे काळा रंग वगैरे मला काहीच कळत नाहीये. लई गुण उधळलेत नव्हती ना, म्हणून तिला शिक्षा. पण असं काय केलंय तिने? नवरात्रीत होता ना व तुम्ही, बघितलं ना व समद. हो पण आता काय बोलू नका आणि आम्हाला काही विचारू बी नका. प्रत्येक गोष्टीची एक येळ असते आणि येळ आली की कळल तुम्हाला सगळं. आणि मुळात तुम्ही आता ह्याच्यात पडू नका, लांब राहा. तुम्ही या घरात नवीन हायसा, या घरातल्या पद्धती तुम्हाला ठाव नाही, तवा जरा गप राहा. शांता, आकलीला बाहेर. मावशी मावशी माफ कर ग, चुकलं माझं. मी तसं करायला नको होतं. मावशी खरंच चुकलं माझं, माफ कर मावशी प्लीज. जे काय करायचं ते तुझं करून झालंय. आता तुला या घरात थारा नाही. चल निघ. ताई अगं तू चंचीचं बोललं का नाही मनावर घेऊ नकस. अगं ती अशा आधी मध्ये भूत बनवल्यावर काही मी बोलत असती, काही मी कशी मी वागती. अगं तू तिला का नाही सकाळी उठून विचारलंस का नाही, तर तिला रात्री काय बोलली ते बी आठवत नसतं ग. हा तसंच काय तर झालं असेल ताई, तसंच काय तर झालं असेल. दुर्गे, आता हे सगळं बोलून काय बी उपयोग नाही. आम्ही आमचा निर्णय दिलाय. आता तुझ्या लेकीला सांग, आधीच थोबाड काळं केलंय, आता काय आमचं थोबाड काळं करीत न. मावशी अगं मी कुठं जाऊ कुठं राहू, नग ना मावशी करू असं. कुठं जाऊ कुठं राहू म्हणजे तुला तुझं घर नाही? आम्हाला नका विचारू, जा. ताई ताई अगं आम्ही दोघी बी तुझ्या दारात येऊन पडलोय ताई. तुला माहिती आहे आमच्या दोघींची दुसरीकडे कुठं बी सोय नाही. माझ्या सासरीस तुकडा मिळायची बी पंचायत होती ग ताई. माझा नवरा दारू पिऊन मला मारत होता, म्हणून तू आम्हाला इथं घेऊन आलीस का नाही ताई? आणि तू आज अशी वागतेस वय, तू चंचीला घराबाहेर काढायली असताय. ताई एकदा माफ कर तिला, तू असं वागू नकस ताई, तुझ्या पाया पडते. हवं तर म्या 100 उठाबशा काढते, तू देशील ती शिक्षा म्या भोगते. पण असं करू नकस ताई. अगं चंची माझं लेकरू आहे ग, म्या लेकराशिवाय कशी जगू तू सांग ना. म्या काय करू, म्या कुठे जाऊ तिच्याशिवाय तू सांग. जी शिक्षा द्यायची होती ती आम्ही तिला दिली, आणि पोरगी जाते म्हणून जर इतकं तुला वाईट वाटत असेल तर तू पण जा तिच्या बरोबर. जा, निघा इथून, दोघे बी निघा. आम्हाला कोणी बी नगायचा. ताई अगं तू मला बघा, मला घराबाहेर काढायलीस ताई. तू अशी वागायलीस माझ्यासोबत. मावशी ऐक ना ग, मावशी नका. बस का रे, लेकरानं चूक केली की त्याची शिक्षा आई बापांना भोगावी लागतेच. मम्मी आता कसं होणार ग आपलं? चंचे बघितलंस तू काय केलं? तुझ्यामुळे रस्त्यावर आणलंस तुम्हाला. मी काय करू, कुठे जाऊ चंचे? तू सांग, तू का केलंस असं? का केलंस तू? का केलंस असं? मम्मी मला खरंच चुकलं. तू सांग ना मावशीला, मी तुला सोडून कुठे बी नाही जाणार मम्मी. परत माझ्या जवळ यायचं नाहीस. चंचे तू का नाही आज तुझी अक्कल लढवलीस म्हणून ह्यो दिस तुझ्यावर आलाय, कळतंय तुला? नको तिथे कशाला शहाणपणा करतीस का तू? ताईनं आपल्याला सांभाळलं ग, तिने आसरा दिला आपल्याला, आणि तू तिची इज्जत धुळीत मिळवलीस. चंचे काय करू म्या?
कोणाशी ऐकणार नाहीस. कातडी सोलून काढते आज म्या. नका ना मम्मी. सांगा ना अधिपती, तुम्ही त्यांना प्लीज सांगा. थांबवा, त्यांना किती मारतायत ते बघा ना. तुम्ही त्याच्यात पडू नका, त्यांचं ते बघून घेतील. अहो असं कसं म्हणू शकता तुम्ही? ताईनं आपल्याला थारा दिला या घरात आणि तू अशी वागलीस. चंचे, म्या ताईच्या पायावर अख्खं आयुष्य झिजवलं ग. ताईला म्या देवी मानली ग, देवी मानली. म्या तिची सेवा केली आणि तू तिला दगा दिलास तू. चंचे, अगं तुझ्यासारखी विषारी साप माझ्या पोटी जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. जे अगं म्या तुला एवढं वाढवलं, एवढं मोठं केलं, तुझ्यावर एवढे संस्कार केले, त्याचे पांग असे फेडलेस तू, असे फेडले. तू जन्माला आलीस का नाही तेव्हाच तुझ्या नरड्याला नख लावलं असतं तर बरं झालं असतं का चंचे. अधिपती प्लीज प्लीज, अधिपती तुम्ही सांगा ना त्यांना. असे गप्प नका बसू तुम्ही, प्लीज सांगा. हे मावशी राहू दे, एवढासा जीव आहे, किती मारतील. थांब जरा थांब. हिचा आणि एवढासा जीव आहे बाय. जीभ लई मोठी आहे, हसडून काढली पाहिजे हिची जीभ. जा ताईच्या पायावर न घास आणि सांग तिला तुझं चुकलं म्हणून. पुन्हा अशी कधी मी चूक करणार नाही, सांग तिला. चुकलं माझं, मी असं नव्हतं करायला पाहिजे. मावशी माफ कर की मला एक डाव. खरंच चुकलं माझं. काय सोड. पाय सोड आमचं ना तर निघ इथनं. लई झाली तुझी नाटकं. अधिपती मास्तरीन बाई, तुम्ही तरी सांगा की मावशीला एकदा प्लीज सांगा ना. मावशी 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 आई. आईसाहेब राहू दे, थोडा जे झालं गेलं सोडून देऊया आपण. आणि आता एकदा तुम्ही तिला ताकीद दिली म्हणल्यावरती इथनं पुढे असं काही करणार नाही. जाऊ दे, राहू दे. आणि त्या दिवशी ही जे काय बडबडली ते आता सोडून देऊया आपण, विसरून जाऊया सगळेच. हो हो मॅडम प्लीज. आणि तिला चूक कळली आहे तिची. आता जर पश्चाताप झाला असेल तर आपण हा विषय सोडून देऊया का प्लीज. प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. प्लीज तुम्ही नका काढू तिला बाहेर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही वय? हा, आमच्या निर्णयात तुम्ही लक्ष घातलेलं आमासनी चालणार नाही. चंचे, यापुढे या घरचा उंबरा तू ओलांडायचा नाहीस. जे काही थोबाड काळं करायचे ते हे घराच्या बाहेर करायचं. शांते, बघत काय बसले, उचलीला. नको ना मावशी, मावशी ऐक की मावशी. थोबाड बंद करायचं. नको ना मावशी, मावशी. ए मम्मी, मम्मी अगं मी कुठे जाऊ तुझ्याशिवाय. मम्मी, ए मम्मी, मावशी 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 मी हात जोडून सांगते ग, खरंच माफी मागते तुझी. मावशी प्लीज नको बाहेर काढू मला. चुकलं मावशी माझं. मावशी राहू दे की, मला चुकलं ग मावशी माझं. एक वर माफ कर ना मावशी. तुझ्यावर लई दया माया केली आम्ही, पण त्या लायकीची तू नाहीस. आणि दुर्गी म्हणली ते खरंय, तू विषारी सापाचं पिल्लू आहेस. तुला मोकळं सोडलं तर तू परत डंख करणारच. चला आता निघ इथनं. धनाजी, धनाजी, यापुढं ही पोरगी आपल्या घराच्या आसपास जरी दिसली नव तर सरळ पोलिसांना फोन करायचा आणि हिला जेलमध्ये टाकायचं. पुढची 10-15 वर्ष ही जेलमधून बाहेर येणार नाही याची व्यवस्था आम्ही बघू.
कळलं का? न्यायला थांब धनाजी. ताई म्या काढते तिला घराबाहेर. उठ ग उठ. मावशी नको ना मावशी. आणि हे बघ आता तुला जिकडे जायचंय तिकडे जा. मी नाही येणार तुझ्या बरोबर. अगं असलं लेकरू असल्यापेक्षा नसलेला बरं असतं ग. चल बॅग भर तुझी. चल चल वर. मावशी ऐक की. चल लपचूप. मम्मी नाही ऐकायचं नको. तुझं. चल मावशी